हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। या निमित्तानं संगमनेर शहर आणि तालुक्यात विविध कार्यक्रम साजरे झाले। रयतेच्या कल्याणाची काळजी घेणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा नव्हता। स्वराज्यातील शेतकरी, गोरगरीब यांच्या हिताची काळजी घेणारा हा राजा सर्वाभिमुख होता। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संगमनेर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह कर्मचाऱ्यांनी शहरातून भव्य मिरवणूक काढली। शिवाजी पुतळ्याजवळ नगराध्यक्ष दिलीप पुंड यासह नगरसेवकांनी महाराजांप्रती आदर व्यक्त केला, तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शहरातून अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी लाटा। शिवाजी महाराजांच्या प्रति नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी आदराची भावना प्रकट केली। हिंदवी स्वराज्याचे राजे शिवाजी महाराज यांची आज या ठिकाणी जयंती आहे। अतिशय उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये जयंती पार पडत आहे। शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला हिंदुत्वाची शिकवण दिली। सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याची राजांची प्रथा होती। राजांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये, आपल्या सैन्यामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जातीचा समावेश केलेला होता। सर्व जातींना बरोबर घेऊन जाणारा हा रयतेचा राजा होता। त्या काळापासूनच आपण एक आहोत, आपला देश एक आहे याची शिकवण शिवाजी महाराज यांनी दिली आणि तीच शिकवण आपण आपल्या काळामध्ये, आपल्या पुढच्या काळामध्ये निश्चितच पुढे नेली तर निश्चितच आपल्याला प्रगतीसाठी काही वेळ लागणार नाही। खरं रयतेचे राजे म्हटलं तर शिवाजीराजे होते। आपण सर्वजण बघत असतो, आपण जयंती आले तर सर्व त्यांचं आचरण करत असतो, परंतु नेहमी वावरताना सुद्धा त्यांच्या ज्या गुणांचे, त्यांनी जे समाजासाठी रुजवलेले जे मंत्र असतील त्यांचे मूलमंत्र आपण आचरले पाहिजे, या मताशी आपण बांधील झालो पाहिजे। आता सांगितल्याप्रमाणे शिवाजीराजे सर्वांचे होते, त्यांनी कधीही जातपात धर्म पाहिला नाही। त्यांच्या अष्टपैलू प्रधानमंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते आणि शिवाजींचा खरंच न्याय द्यायचं काम शेतकऱ्यांच्या लहानात लहान घटकापासून मोठ्यापर्यंत ते सर्वांना न्याय देत होते। या जनतेच्या दरबारामध्ये सर्वांची ते काळजी घेत होते आणि त्याच पद्धतीने आपलासुद्धा लोकशाहीचं राज्य आहे आणि या भारत देशामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांसारखं आचरण करणं सर्व नेत्यांनी, सर्व नागरिकांनी गरजेचं आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतं। दरम्यान सध्या जागतिकीकरणाच्या युगात आपल्या शेतकऱ्याची स्पर्धा विकसित देशातल्या शेतकऱ्यांशी सुरू आहे। आज महाराष्ट्रात बहुतांश भाग दुष्काळानं होरपळतोय। अशा काळात शिवरायांचं कृषी धोरण शासनाला मार्गदर्शक ठरणार आहे। शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला देखील हात लावू नका, यातून शिवरायांची रयतेप्रती असणारं प्रेम दिसून येतं। मात्र शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शासन चालवणारे आमचे राज्यकर्ते दिवसाढवळ्या आमच्या शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करीत आहेत। शिवरायांचा इतिहास हा केवळ ढाल तलवारीशी लढा यापुरता मर्यादित नव्हता, तर सर्वोत्कृष्ट कृषी धोरणाचा पाया त्यांनी घातला। त्यांच्या तत्वाचा आदर आमचे राज्यकर्ते कधी करतील, हाच खरा प्रश्न आहे। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या रयतेच्या राजाला सी मूव्हीज अँड न्यूज परिवाराच्या वतीनं मानाचा मुजरा। दरम्यान अकोलेत सोमवारी सायंकाळी शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली। तत्पूर्वी ही ज्योत युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष बाळा नवले, बाबासाहेब आभाळे आणि अन्य 100हून अधिक तरुणांनी शिवनेरी येथून पायी आणली। महात्मा फुले चौकात दूध संघाचे अध्यक्ष वैभव पिचड, ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरिजाजी जाधव, सभापती अंजनाबाई बोंबले, कुमुदिनी पोखरकर आदींनी या ज्योतीचं स्वागत केलं। अकोले गावातून शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली। गावात अनेक महिलांनी शिवज्योतीचं औक्षण केलं। त्यानंतर ही ज्योत पट्टा किल्ल्याकडे रवाना झाली। दरम्यान ऐतिहासिक पाथर्डी शहरात शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज शेलार यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम साजरा झाला। यावेळी त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पाथर्डीकरांना शिवरायांचा संदेश दिला।
आणि जिजाबाईच्या वेळेस शिवाजीराजे मोठे होत गेले त्यावेळेस जिजाबाईने विचार घातले शिवाजीराजांच्या डोक्यामध्ये. काय सांगितलं शिवबाला? शिवबाला सांगितलं श्रीकृष्णाची कथा, शिवबाला सांगितलं महाभारत, शिवबाला सांगितलं कर्णाची कथा, शिवबाला सांगितलं शूरवीरांच्या गोष्टी, शिवबाला सांगितलं महाभारत भागवत कथा, वेगवेगळ्या गोष्टी देवादेवतांच्या शिवराजांना खूप आवडायच्या. छत्रपती शिवाजीराजे झाले लहानाचे मोठे, वय वर्ष 5 वर्षाचे. सवंगडी मित्रमंडळ शेजार पाजारचे गोळा होऊ लागले, राजांच्या घरामध्ये येऊ लागले, राजांच्या घरामध्ये वाढू लागले, राजांच्या ताटामधलंच खाऊ लागले. राजे कधी त्यांच्या घरामध्ये जायचे, त्यांच्याही कांदा भाकर कधीतरी खायचे आणि राजांना बघता बघता छंद लागले. कुठले छंद लागले? आजच्या लेकरांसाठी नाही, एका हातात बॅट घ्यायची, एका हातात बॉल घ्यायचा आणि बॅटीनं बॉल हाणायची, असे छंद नव्हते लागले राजांना. राजे करायचे चिखलाचे घोडे, राजे करायचे चिखलाचे हत्ती, राजे करायचे चिखलाचे किल्ले, एक एक तलवार भाला वगैरे वगैरे वेगवेगळे शस्त्र करायचे. आणि सवंगड्याला वाटायचं राज हे तुम्ही का करताय? राजे बोलायचे, अरे उद्याचा कारभार खूप मोठा करायचा आहे म्हणून आज मी शिकून घेतोय. आधी स्वतःला ओळखा, आधी स्वतःला ओळखा. माझा जन्म का झालाय? एखाद्या घरातच का जन्म व्हावा? एखाद्या गावातच का? एखाद्या आई बापाच्या पोटीच का? नाही, एखाद्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, देशामध्ये का? अरे माणूस म्हणूनच आम्ही का जन्माला यावं हे आज आमच्या तरुणांना कळलं पाहिजे, कारण ते आमच्या शिवाजीराजांना कळालं, ते शिवाजीराजांना कळालं. जोपर्यंत माणूस स्वतःला ओळखत नाही मित्रांनो, तोपर्यंत माणूस म्हणून घेण्याचा तुम्हाला आम्हाला काय अधिकार नाही. आणि जोपर्यंत माणूस समाजसेवेसाठी काहीतरी करत नाही, तोपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार नाही. याप्रसंगी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक बंडूशेठ बोरुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊसाहेब धस, प्रशांत शेळके, रोहित पुंड, प्रतीक खेडकर आदींसह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाथर्डी शहरातल्या नाथनगर भागातील युवकांनी शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराज शेलार यांच्या व्याख्यानाचा हा उपक्रम राबवला. ब्युरो रिपोर्ट, सी मूव्हीज अँड न्यूज, अहमदनगर.